कोण दीदी वय कशाला गेली दुनं धुवायला गेली वय थांब तिला मी खवळतो दुनं धुवायला गेली ना विराजला काय पाण्यामुळे इकडं येऊन नाही दिलं कुठे विराज तिथं आता दीदीला खवळून पाठवतो एकदा दीदी तिला दीदीला 2 ठोकेच देतो आता ठेवून पाण्याकडे आली ना हा काय तुला लवकर बरे होती बरे हो धुवू नको काय नको मम्मीला काय नाही मम्मी म्हणली मी धुते घरीला बोललंय चल पटकन कुठे धुणं धुतलंय का झालंय का हड हा उरक लवकर बरे हो बारा लगेच उगी बी हाय असं बारा धुवू नका आता कवर बी साबण झाली पाण्यात उरका लवकर येतलंय फटकीन तुक ती विराज यायला लागला इकडं त्याच्यामुळे खवळले ते चल घरी गेलो तू बाकी चल ते विराज हाका मारतोय इकडे येईन पाण्यामुळं तुम्हाला कळत नाही का र तुम्हाला आखली नाहीत का ते विराज हाका मारतोय उरक झालंय उरक पण टाक सगळं त्याच्यात हा सोडतो चल उठ लवकर ती घरी गेलो तू बाकीचं हा पिळा लवकर झालं का नाही विराज हाका मारतोय विराज चल पटकन नाही लय मार खाशीन आता विराज हाका मारतोय विराजमुळे तुलाच म्हणलंय चल काना फास्ट काय होतंय की दीदी आली ना इकडं तलावाच्या ठिकाणी पोरग पण पाण्यात तिथे पळ लवकर पळ हा लेकरू तिकडे हाका मारतय बघ कसं म्हणते ती हा पळ लवकर जा विराज हाका मारतोय पटकन चला भाऊ काय ना हाका मारतय दीदी आली तिथून धुवायला ती बाळ आपलं वय बारक हळूच खाऊन द्या खातोय ना विराज तर खाऊन द्या विराज तुला आवडते आंबा खात जा काय खायची खाऊन द्या कच्च पिकल्यावर खायचा पिकल्यावर खा कच्च नाही तर आम्ही आलो आता सध्याला आंब्याच्या खाली आंबे न्यायला तर पिकले पाड येतं ते न्यायचेत विराज म्हणतोय आम्हाला आज रस खायचा आहे आंबे खायचेत आलो एकतर आंबे आता आम्ही लय खाल्ले तसे तर आता संपत आले शेवट 1-2 अजून निघतेन म्हणायचे 2-4 दिवस अजून जातील आणि 2-4 दिवसांनी संपत येत गिरायकाची फोन येतात ते म्हणत होते किराणा भरायला यायचंय आता बाबा वाजल्या जवळपास 9:30 आता जायचंय मला आष्टीला मग म्हणलं संध्याकाळी या संध्याकाळी आपण किराणा देऊ मी माघारी येईन ना दुकानावर काय ते भरायची म्हणजे काय भरायची पाचोळा होय भरायचा तो दाताळ्याने वाढायचा असतो भरायचा दाताळ्याने भरायचा अण्णा काय 10-15 काढा बाकी राहून द्या कशाला लय पाडून तरी पिकत बस हा तर खायचे थोडे आंबे कशाला आताच काढायचे म्हणलं पोरांना अजून 5-6 दिवस खातील आता आज काल काय दिवसभर पाऊस नाही आला तर आता काल पाऊस नव्हता आला तर आज सुकले जास्त थोडं पाणी बिनी वसरलंय पण वर माती वगैरे ही झाली हे जर 2-3 दिवस पाऊस नाहीच आला पाऊस तर येतोय पण नाही जर आला तर मग पुन्हा लेवल करता येईल असं वातावरण झालं एकदम मस्त झाडाला पाणी बिनी द्यायची गरज नाही एवढा पाऊस झालाय आणि तिकडं लिंबूनीकडे 15 दिवस झाले गेलोच नाही वर अजून कारण ह्याच्यातून जातच येत नव्हतं इतके पाय फसत होते पण आता बघू उद्याच्याला जाऊन बघावं लागेल काय परिस्थिती एकदा लिंब तर ते 15 दिवस झाले लिंब हायत का नाही तर हे सुद्धा आम्ही अजून पाहिलं नाही तिकडे गेलोच नाही काव ओ बळ काय चाकाचं म्हणजे टिप्परने माती टाकली इथं कुत्र्याने उकारलंय इकडं गवत आलंय त्याच्यात थोडस हराळ कुठं उकारलंय वय कुठं उकारलंय थांब तेच तिकडं कुत्र्याने उकारलंय खाली पाय भरतीन खाली कुत्र्याने उकारलंय चल बघायला आमचा विराज चाललाय आजचं काय असं सकाळ जायचंय लवकर आलतो थोडे आंबे काढायला विराज बरं चालली 5 मिनिटं मस्ती आणि लवकरच जाणार आहे मी उद्योगाला हा शंख सापडते तुय कुठं आहे बघू मला दाखव अयो असली शंख असते तुय ही कशाला लागते शंख हे हा माती त्याच्यात 2 गेला बघू मला दाखव आता हा हे शंख असतात ना असे तलावात आलेले सापडतात का शंख कुठं हाय तर पुढं बरं आता कसं आहे विराजची मम्मी नाही विराजला थोडं नादी लावावं लागतं जाऊ सर जातानी म्हणजे तो जाऊन देतो कामाला जरा नाही तर कधी म्हणतो मला बी यायचंय तुमच्याबरोबर फिरायला
हाय शंख आहेत हो, भरपूर शंख आहेत. थोडे शंख वगैरे गोळा करून देतो, थोडे आंबे देतो खायला त्याला, आणि मग जायचंय डायरेक्ट. मग इकडं आपलं सरळ निघायचंय वाटावाटानी कामाला. उद्योगधंदा काहीतरी करावं लागून पावसा पाण्याचा. शंख आहे तू ह्याच्यात लय सापडत आहे तू. आलो मी घेऊन, तोक्ती 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 शंख घेऊन आलो मी. तू इथंच थांब. अय्यो किती मोठा शंख आहे. शंख शंख लय शंख आहेत. काय गुगल गायचे शंख आहेत का काय कोण असतो. विराटला खेळायला आवडते भरपूर जागेवर. पडशील, हळूची बाळा, हळूची हाय का. मग मोठा आणतो शंख. हो की ते अजून एक शंख आहे. अयो हो, तर विराज पळतोय शंख त्या ठिकाणी. भरपूर शंख आहेत त्याला, लय खेळायचं ना आधी शंख. बरं तर इकडे चिखल होता, येत नव्हतं आम्ही जास्त काळ्या मातीवर, पण आता वाळी माती सगळी, त्याच्यामुळं काय अडचण नाही आता. हाय तू कुठे आहेत? घे तुला काय घ्यायची ती. एवढे तरी घेऊन काय करायची बस ना आता. हा लय शंख काय घेऊन करायची तुला. तलावाच्या ठिकाणी पाण्या ठिकाणीच असते वाटतंय जास्त शंख मातीत आलेत. हा तू घेतो होय, घेतो. चला इकडे तलावाला किती पाणी. आमची इथं उन्हाळ्यात एकदम बेकार दिसत होतं वातावरण, आता एकदम पावसाचं हिरवं गार वातावरण झालंय. सगळीकडे हिरवं हिरवं व्हायला लागले आता. आणि विराज चल आला का, चल पटकन शंख घे अंदर. तुला काय शंख घ्यायची घे, माझ्याकडे देतोय. चल मी घेतो. चल ना आता घरी जायचं, जायचं घरी आपण. इकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ एकदा, इकडे बघ वर, इकडे. ए विराज झावडा नादी लागला खेळायचा. विशेष नाही घ्यायचं. आनंद आनंद आनंदी आनंदी दिसायला लागला विराज. आता काय सगळे गोळा करून काय करायची. हा चल मी चाललोय आता घरी. चल आता मला जायचंय. आपण तिसरा पारा येऊ, 5 वाजता येऊ पुन्हा. हा काय काऊन किती घ्यायची तुला, कशाला लागतीस. पडशील पडशील, हळूहळू हळूहळू हळूची पडशील. मी गोळा करतो तो शंख तुला. तिथं भरपूर आहे शंख. आम्ही रानात. तर आजचं काय आहे, आज काहीच नाही. सकाळी उठलो, दुकान आता बंद केलं 9:30 वाजता. आणि आष्टीच्या दुकानी पुन्हा जायचंय मला. काम असल्यामुळे जास्त हिडिओ बी काढता येत नाहीत, पण जसे आपले आहेत आपण आता काय करतो त्या पद्धतीने मी हिडिओ काढीत असतोय. तर आता काय झाले, दीपावली आता 15 दिवस जवळपास झाले. दीपावलीला अजून 15 दिवस राहील किंवा 10 दिवस राहील. पुन्हा दीपावलीला घेऊन यावं लागेल. म्हणजे पुन्हा आपल्या फॅमिली सर्वच जण येतील. पहिले आम्ही 3-4 जण होतो, आता बारकी आमची दीदी बी येईल. आणि विराज पण म्हणतो दीदीला घेऊन लवकरच यायचंय. हा तर अजून आपल्या व्हिडिओमध्ये मग दीदी पण दाखवता येईल. पण आता ते काहीतरी म्हणते 2-4 महिने दाखवत नाहीत. 2-4 महिन्यांनी पुन्हा छोटीशी आमची दीदी पण असंच विरासारखी दाखवणार आम्ही मस्ती करताना. विराज ए बाळा चालायचं का आता. हा तो ते शंख घे तिथला पलीकडचा कोपऱ्यावर तो, तिथं शंख आहे मातीचा. घेत येऊ आणि चल बरं, पाय भरते चल. आता मी दाखवतो. ओकी दोक ओकी दोवर हो, ओकी दोवर ओक ओक शंख हो. हा घे बरं, जा बरं हळूच जा. हा घे घे लवकर चल. वरचा घेत येऊ जायला आपल्याला तर मातीवरचा. चल लय झाले आता. चल मी घरी चाललोय. मी जाऊ नको होय, मग चल ना लवकर जाऊ ना आता. बस ना विराज. कोण हा चला चला पटकन चला. काय चल ना ओकला शंख घेतली. चल माघारी येऊ आपण माघारी येऊ. चल घरी माघारी येऊ ना. दीदीला घेऊन येऊ, दीदीला घेऊन गोळा करायला येऊ शंख. चला टाइम झाला आता. चल बरं पटकन. चिखलाचं कुठून येतो, हिकून चल हिकून चल. इकडे चिखल हो, चला चिखल आहे कुठं. ह्या साईडनी चल, ह्या साईडनी चल पटकन. हा चल 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 चल. आपल्याकडे गिरायक आलंय, गिरायकामुळे जायचं आपल्याला घरी. दीदी बरी आहे पुन्हा. तो तिथं आंब्यापाशी आंबा पडलाय खाली. हा हो काय समोर दाखवतो. ये तू हळूहळू ये, हळूहळू ये, हळूच इथून पडशील. हा हो किती आंबा आहे, मी घेतो आंबा. अयो काय काय पलीकडून ये जा. पलीकडे साईडनी ये. मम्मी पलीकडून ये. हा इथून ये हळूच पडशील. हळूच ये हळूहळू. काऊ 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 ये बसत चल पटकन. चल 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 चल
हा शंख आणले. चल चल टपकन चल चल. शंख आणलेत आम्ही. शंख आणलेत. चला. हा दीदी बी हाय. चल शंख कोठू वाळा. हा चला आणायची. थांब दीदीला बोलू आणि दीदीला बोलून मग जा शंख आणायला.